हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहटकर आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स सध्या आपली लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज चालू आहे आणि या सिरीजमधला पुढचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कसं करण्याचं त्याबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे मल्टिपल वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण आपल्या लाईफमध्ये कशा यूज करायच्या, इझी पद्धतीमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनला कसं फॉलो करायचं आणि आपल्याला जे पाहिजे ते रिझल्ट कसे मिळवायचे. तर आजच्या आपल्या टॉपिकचं जे नाव आहे ते आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॉपरली फॉलो कसा करायचा, याचं प्रॅक्टिकल गाईड. चला मित्रांनो सुरू करूया. तर मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल तर तुम्ही सर्वांनीच ऐकलेलं आहे, पण किती लोक खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आपल्या आयुष्यामध्ये वापर करतात म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की किती लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खरंच आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने वापर करतात. खूप कमी लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन योग्य पद्धतीने कसं वापरायचं ते माहिती आहे मित्रांनो. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल आपण जे काही ऐकतो किंवा जे काही पाहतो आपण त्या पद्धतीनेच लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो करतो. तर त्याच्या काही ज्या मेथड्स आहेत, आज मी काही थेअरी तुम्हाला देणार नाही. आज आपण स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन कसं करायचं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आपल्या लाईफमध्ये याबद्दल पाहणार आहोत. आज तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये सुरू करू शकता मित्रांनो. आणि आज आपण असं म्हणूयात की रिअल टॉक्स रिअल लाईफ, रिअल लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर आपला जो पहिला स्टेप आहे याच्यामधला मित्रांनो तो आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनची खरी समज. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनची खरी समज काय आहे की पहिलं म्हणजे त्याचा फर्स्ट स्टेप मधला पहिला मुद्दा की गोल. रॉंग एक्सपेक्टेशन्स जे आहेत ते क्लिअर करायचे पहिल्यांदा तुम्हाला लाईफ मधून तुमच्या. लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे तुम्ही हे समजून घ्या मित्रांनो, जर तुम्ही रॉंग इंटेंटने युनिव्हर्स कडे काही गोष्टी मागत असाल किंवा तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने युनिव्हर्स कडे काही मागत असाल किंवा ही गोष्ट मला 10 दिवसातच पाहिजे असं जर तुमचं म्हणजे क्विक रिझल्टच्या जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मधून अपेक्षा करत असाल तर ते पॉसिबल नाहीये मित्रांनो. हे लक्षात घ्या, लॉ ऑफ अट्रॅक्शन काही मॅजिक नाहीये. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे? अटेन्शन प्लस इमोशन प्लस ऍक्शन ची अलाइनमेंट. म्हणजे काय? अटेन्शन म्हणजे तुम्ही तुमचं जे आपण ज्याला काय म्हणू की तुम्ही जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं अफर्मेशन करताय त्या अफर्मेशनला तुम्ही कोणत्या पद्धतीने अटेन्शन देताय. पॉझिटिव्ह अटेन्शन देताय, निगेटिव्ह इंटेंटने अटेन्शन देताय का तुम्हाला ग्रीड आहे, घाई झाली आहे. तुमचं अटेन्शन, त्या अटेन्शन सोबत तुमचे कसल्या प्रकारचे इमोशन्स जोडले गेलेले आहेत. पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत की तुम्हाला हरी इमोशन्स आहेत म्हणजे घाईचे इमोशन्स आहेत का तुमच्या मनामध्ये एखादा निगेटिव्ह थॉट आलेला आहे ते आहे, प्लस तुम्ही काय ऍक्शन घेता. या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि त्याच्यातला आपला जो नेक्स्ट स्टेप आहे तो म्हणजे युनिव्हर्स. तर युनिव्हर्स काय आहे मित्रांनो? युनिव्हर्स ही रिस्पॉन्स सिस्टीम आहे. कशाची रिस्पॉन्स सिस्टीम आहे? तुम्ही जो मेसेज युनिव्हर्स कडे पाठवताय त्या मेसेजला युनिव्हर्स तुम्हाला रिव्हर्ट बॅक करत असतं. म्हणजे त्या मेसेजवर युनिव्हर्स तुम्हाला रिस्पॉन्स देत असतं आणि त्यातून मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अचीव करू शकता. हे समजून घ्या की युनिव्हर्स काही डिलिव्हरी बॉय नाहीये की तुम्ही काहीतरी मागितलं लगेच युनिव्हर्सने दिलं. ती एक सिस्टीम आहे, रिस्पॉन्स सिस्टीम आहे. पण ही रिस्पॉन्स सिस्टीम कसं वर्क करते? ही रिस्पॉन्स सिस्टीम वर्क करते त्या गोष्टींवर जे तुम्ही त्याच्याकडे पाठवता. तुमचा इंटेंट, तुमचं क्लॅरिटी, तुमचं एक्सपेक्टेशन, इमोशन आणि ऍक्शन अलाइनमेंट हे प्रॉपर पद्धतीने युनिव्हर्सकडे गेलं तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने युनिव्हर्सकडून आउटकम मिळेल. हे समजून घ्या मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जे कन्सिस्टंटली फोकस करताय, तुम्ही जे कन्सिस्टंटली तुमची थॉट प्रोसेस जी चालू आहे तेच तुमच्या आयुष्यात ऍम्प्लिफाय होत असतं. म्हणजे काय होत असतं की तुम्ही जे विचार करताय, तुमची जी थॉट प्रोसेस आहे, तुमचे जसे विचार युनिव्हर्सकडे जात आहेत तेच विचार वाढून त्याच्या 10 पटीने तुमच्याकडे येत आहे. हे समजून घ्या. तर दुसरा जो आपला स्टेप आहे की डिझायर क्लॅरिटी मेथड. डिझायर क्लॅरिटी मेथड म्हणजे काय? त्याच्यातला पहिला पॉइंट काय आहे? भोग विश नाही करायची. भोग विश म्हणजे काय? काहीतरी मोघम युनिव्हर्सला मागायचे म्हणून मागायचं. म्हणजे की बसलोय आता मला पैशांची गरज आहे, हे युनिव्हर्स मला 10,000 रुपये दे प्लीज प्लीज प्लीज. तसं नाही होत, हे चुकीचं आहे. भोग विश नाही मागायची. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अट्रॅक्शन आहे
ते तुम्ही त्या पद्धतीने नाही, गोष्टी मिळतात, व्यक्ती पण तुमच्या आयुष्यात येऊ शकतात, पण त्याची एक प्रॉपर मेथड आहे, तीच तुम्हाला फॉलो करावी लागेल. तर काय, पहिलं म्हणजे काय, स्पेसिफिक इंटेन्शन. स्पेसिफिक इंटेन्शन म्हणजे काय, तुमचे थॉट्स एकदम क्लिअर पाहिजे की तुम्हाला काय पाहिजेत आणि कशा पद्धतीनं पाहिजेत. सो दॅट इज द स्पेसिफिक इंटेन्शन. दुसरं काय, की मला काय हवं आहे आणि का हवं आहे. काय पेक्षा का हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं मित्रांनो. काय हवं आहे, आज मला माझ्या लाईफमध्ये पाहिजे काय, मला पाहिजे खूप सारा स्टेबल इन्कम, खूप सारं म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, की मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. मला फायनान्शियल फ्रीडम का पाहिजे, माझे काही जे ड्रीम्स आहेत ते मी त्याच वेळेस अचीव करू शकेल ज्या वेळेस मी फायनान्शियली फ्री असेल, माझ्याकडे मुबलक प्रमाणात फायनान्सेस, इन्व्हेस्टमेंट्स, हातामध्ये पैसा उपलब्ध असेल. तर हे झालं काय पाहिजे, फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. का पाहिजे, की माझे जे ड्रीम्स आहेत बाकीचे काही, ते ड्रीम्स मला मेट करण्यासाठी, त्या ड्रीम्स पर्यंत मला पोहोचण्यासाठी मला फायनान्शियल फ्रीडमची गरज आहे, म्हणून मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. हे झालं का पाहिजे. दुसरा मुद्दा कळालं. तिसरा मुद्दा, कधीपर्यंत हवा आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही ह्या कधीपर्यंतचा विचार करता ना, तर तुम्ही कमीत कमी असं टार्गेट धरून चला की विदिन नेक्स्ट 3 मंथ्स तुम्हाला ती गोष्ट हवी आहे. घाई गडबड करू नका, वेळ द्या, प्रोसेसला वेळ द्या. 3 महिने जेव्हा तुम्ही प्रॉपर पद्धतीने त्याला फॉलो करायला, योग्य इंटेंटने ते फॉलो करा, तर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळतील. मिनिमम 3 महिने, मॅक्स टू मॅक्स मग 6 महिने, वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो, की तुम्हाला काय पाहिजे, त्याचा आवाका कसा आहे त्याप्रमाणे. ठीक आहे. आणि तुम्हाला जे पाहिजे आहे त्यासाठी काय करण्याची तुमची तयारी आहे हे पण क्लिअर पाहिजे. नाहीतर मी मांडी घालून आता इथे तुमच्या समोर जसं बसलोय, मी कॅमेरा समोर बोलतोय, इथेच मी बसलेलो आहे आणि मला पैसे पाहिजेत, मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे आणि मी काहीच हालचाल करत नाही, फक्त इमॅजिन करतोय. होत नाही मित्रांनो, असं करू नका. त्यासाठी आपल्याला ॲक्शन्स घ्याव्याच लागतात, हे लक्षात ठेवा. तर त्यासाठी मी काय करणार हे सुद्धा क्लिअर पाहिजे, त्याचाही तुमच्याकडे फुल प्रूफ प्लॅन पाहिजे. तर स्टेप 3 काय, आता आपण पाहूया तिसरी स्टेप, ऑफर्मेशन्स. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करतात, की पीपल चुकीचं काय करतात, लोक काय चुकीचं करतात ते आपण पाहू. की पहिल्यांदा लोक काय चुकीचं करतात, की लोक रिपीट करतात. काय रिपीट करतात, त्यांचे जे अफर्मेशन्स आहेत ते फक्त रिपीट करतात, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, किंवा मला असं आहे, फक्त थॉट प्रोसेसमध्ये त्यांचं चालू असतं. दुसरं, इमोशन्स नसतात त्याच्यामध्ये. मित्रांनो, हे ध्यानात घ्या की युनिव्हर्सला तुम्ही काय बोलता त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय फील करता ते लवकर कळतं. व्हॉट आर युअर इमोशन्स. युनिव्हर्सला जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर तुमचे इमोशन्स हे योग्य फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट झाले पाहिजे, तरच युनिव्हर्स तुम्हाला कॅच करेल. तिसरं, बिलीफ नसतं. तुम्ही फॉलो करत असता, इमोशन्स नाहीत म्हणजे तुमचा बिलीफ नाही. तुम्हाला फक्त कोणीतरी सांगितले म्हणून तुम्ही ती गोष्ट करत असता, तुम्हाला त्यावर भरोसा नसतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करताय त्यावर 100% तुमचा विश्वास असलाच पाहिजे की हे माझ्यासोबत होतंय आणि होणार आहे, नाही होत आहे. थिंक इन प्रेझेंट टेन्स, होत आहे किंवा घडतंय, म्हणजे आपण काय म्हणतो, प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे होतं आहे किंवा झालेलं आहे किंवा सध्या चालू आहे, अशा पद्धतीने आपल्याला थॉट प्रोसेस करायची आहे. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, तुम्हाला जे काही हवं आहे, त्या गोष्टीला स्वतःसोबत कनेक्ट करायचं आहे, ती गोष्ट तुम्ही हाताळताय, ती गोष्ट तुम्ही फील करताय, असा तुम्हाला विचार करायचा आहे. ह्या पद्धतीने ह्या गोष्टी होतात. तर आता काय की प्रॉपर अफर्मेशन मेथड लोक फॉलो करत नाहीत, त्यामुळे ते मागे पडतात. तर आता आपण काय करायला पाहिजे की प्रॉपर अफर्मेशन कसं करायचे ते आपण पाहू. की लेयर 1 मध्ये काय आहे, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये काय करायचं, म्हणजे मी कॉन्फिडंट आहे, हे तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्म करायचं आहे. जे काही तुम्ही अफर्म करताय, जे काही तुम्ही युनिव्हर्सकडे मागताय, ते प्रेझेंट टेन्स मध्ये मागायचं आहे. दुसरा मुद्दा, लेयर 2 काय, इमोशनल चार्ज. त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण इमोशन्स ओतून तुम्हाला ते अफर्म करायचं आहे, जसं काय तुम्ही ती गोष्ट अनुभवताय. ठीक आहे.
फील व्हाईल सेईंग, म्हणजे जेव्हा तुम्ही ती गोष्ट अनुभव करताय तेव्हा त्या गोष्टीला तुम्ही फील करा. ती गोष्ट तुमच्यासोबत होतीये, ती गोष्ट तुम्ही अनुभवताय असं तुम्ही फील करा, त्याचा जास्त इम्पॅक्ट पडतो. तिसरा लेअर काय आहे, मायक्रो ऍक्शन सपोर्ट. रोज त्या गोष्टीला घेऊन काहीतरी तुम्ही छोटी ऍक्शन घ्या, जे की तुम्हाला एक पाऊल पुढे नेईल तुमच्या गोलच्या, एक पाऊल तुम्हाला तुमच्या गोलच्या जवळ नेईल. आणि मित्रांनो, एक डेली रुटीन फॉलो करा. काय डेली रुटीन तुम्हाला फॉलो करायचंय, तर मिरर अफर्मेशन्स करा. आरशासमोर उभं टाकून तुम्ही अफर्म करा. स्लो बोलायचं, शांतपणे स्लो बोलायचं, घाईघाईमध्ये अफर्म नाही करायचं, प्रॉपर पद्धतीने फील करायचं. आता हे झालं मॉर्निंग अफर्मेशन्स बद्दल. आता नाईट अफर्मेशन्स बद्दल आपण पाहतो. नाईट अफर्मेशन्स मध्ये काय करायचं की ग्रॅटिट्यूड करायचं आणि अफर्मेशन्स करायचे. म्हणजे जे तुम्ही सकाळी बोललाय तेच तुम्ही रात्री पण बोलायचं. पण हे कधी करायचं, रात्री जेव्हा तुम्ही बेड टाईमला तुमच्या अंथरुणावर आहात त्यावेळेस तुम्ही 1-2 मिनिटं 3 मिनिटं तुमच्या मनामध्ये ते गोष्ट इमॅजिन करायची, अफर्मेशन्स करायचे. आणि शेवटी जेव्हा तुमचे अफर्मेशन्स कम्प्लीट झाले त्यानंतर तुम्ही काय करायचं की तुम्ही ग्रॅटिट्यूड द्यायचा. कोणाला ग्रॅटिट्यूड द्यायचा, युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड द्यायचा. ग्रॅटिट्यूड द्यायचा म्हणजे काय करायचं, युनिव्हर्सचे आभार मानायचे. आभार का मानायचे, कारण युनिव्हर्स तुम्हाला ती गोष्ट देत आहे असं आपण विचार करतो. जेव्हा तुम्ही युनिव्हर्सचे ग्रॅटिट्यूड मानता, जेव्हा तुम्ही युनिव्हर्सचे आभार मानता, त्यावेळेस आपल्यामधला पोलाइटनेस, आपल्यामध्ये सहृदयता ही दिसून येते आणि ती सहृदयता आपल्याला जास्त मदत करते आपल्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी. चौथी स्टेप, व्हिज्युअलायझेशन मेथड. व्हिज्युअलायझेशन मेथड म्हणजे काय, डोळे बंद करायचे. त्याच्यानंतर शॉर्ट सेन्स. शॉर्ट सेन्स म्हणजे काय, थोड्या वेळ ती गोष्ट इमॅजिन करायची. एकदम एक असं म्हणतात की, म्हणजे मी जे ऐकलं आहे, मी जे पाहिलं आहे, असं म्हणतात की कमीत कमी 10 सेकंद ते 25 ते 30 सेकंदापर्यंत जर तुम्ही ती गोष्ट इमॅजिन केली प्रॉपर पद्धतीने, तर ती गोष्ट हळूहळू तुमच्या लाईफमध्ये घडायला चालू होते, ती गोष्ट तुम्हाला मिळायला चालू होते, ती गोष्ट हळूहळू तुमच्या जवळ येते. ठीक आहे. सेन्सरी डिटेल्स म्हणजे समजा, आता मी तुम्हाला उदाहरण देतो. सेन्सरी डिटेल्स म्हणजे काय, की समजा आता मला फोन घ्यायचा आहे, तर मला घ्यायचा आहे समजा आता S26 अल्ट्रा, किंवा आपण समजू कोणताही मला एक फोन घ्यायचा आहे, सॅमसंगचा घ्यायचा आहे, सोनीचा घ्यायचा आहे किंवा मोटोरोलाचा घ्यायचा आहे, कोणताही. तर समजा आपण आता जस्ट रिसेंटमध्ये S26 अल्ट्राचा आहे म्हणून आपण त्याचं इमॅजिनेशन करू की S26 अल्ट्रा घ्यायचं. तर असे डोळे बंद केले मी इमॅजिन करतो की माझ्या हातात S26 अल्ट्रा आहे. ठीक आहे, कोणत्या कलरचा आहे, S26 अल्ट्रामध्ये मल्टिपल कलर्स आहेत, मला त्यातला स्काय ब्ल्यू कलर आवडला. ओके, माझ्या हातामध्ये S26 अल्ट्रा आहे, स्काय ब्ल्यू कलरचा आहे आणि मी तो वापरतोय, त्यावर मी माझे व्हिडिओ शूट करतोय, असं मी इमॅजिन केलं. हे झालं सेन्सरी. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला विचार करावा लागतो की तुम्हाला ती गोष्ट कशी हवी आहे, कशा पद्धतीने हवी आहे, कोणत्या कलरचं काय हवंय, किंवा ते मग तुम्हाला त्या पद्धतीने साध्य होतं मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं फील करता ना, त्यावेळेस तुमचे इमोशन्स त्यामध्ये होतात. इमोशन्सला तुम्ही खूप पाहिलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये इमोशन हा शब्द खूपदा येतो. तर मित्रांनो काय ना, की इमोशन्स हे खूप महत्वाचे असतात आणि जसं आपण इमोशनली फील करतो तसंच आपण बाहेर एक्सप्रेस करतो. सो इमोशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःला ऑलरेडी त्या सिच्युएशन मध्ये इमॅजिन करा. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की माझ्या हातामध्ये फोन आहे, किंवा तुम्हाला एखाद्या कोणाला गाडी घ्यायची, तर ठीक आहे, मला आता ही गाडी घ्यायची, मी ती गाडी चालवतोय, गाडीचा कलर, तुम्ही काय स्पीडवर गाडी चालवताय, काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही डोळे बंद करून शांतपणे इमॅजिन करायच्या आहेत आणि फिलिंग्स सोबत इमॅजिन करायच्या आहेत. तर आता याचा सगळ्यात बेस्ट टाइम काय आहे की झोपण्याच्या अगोदर आणि सकाळी उठल्या इमॅजिन. मोस्टली असं म्हणतात मित्रांनो की जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 4:30 ते 6च्या मधात जर हे अफर्मेशन्स तुम्ही केले तर त्याचा जास्त लवकर इम्पॅक्ट होतो. सहसा आज आपल्याला ते पॉसिबल होत नाही, म्हणून यावर बेटर ऑप्शन काय आहे की तुम्ही झोपेतून उठले, पलंगावर उठून बसले की थोडं आपल्या असा चेहऱ्यावरनं हात फिरवायचा, डोळे बंद करायचे, 2-3 दीर्घ श्वास घ्यायचे, ज्याच्यामुळे तुमची बॉडी स्टेबलाइज होईल. बॉडी स्टेबलाइज झाली की मग तुमचे अफर्मेशन्स मनातल्या मनात रिपीट करायचे आणि त्यांना इमॅजिन करायचं, त्यांना फील करायचं.
पाचवा स्टेप आपला जो आहे तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन बोर्ड. तर व्हिज्युअलायझेशन बोर्ड ही जी मेथड आहे मित्रांनो, तर ती काय आहे ना, की तुम्ही एक व्हिजन बोर्ड तयार करता. व्हिजन बोर्ड म्हणजे काय, एखादी भिंत तुम्ही घ्या, त्यावर तुम्ही एखादं थर्माकोल लावा किंवा एखादं काहीतरी असं स्टिकी टेप्स लावा ज्याच्यावर तुम्ही तुमचे व्हिज्युअलायझेशन लिहू शकता, किंवा तुम्ही असं एखादं जे ड्रीम आहे त्याचा एखादा फोटो तुम्ही तिथे चिटकवू शकता. दॅट इज द व्हिज्युअलायझेशन बोर्ड. आणि जेव्हा तुम्ही जाता येता त्याकडे पाहायचं आणि त्या गोष्टीला व्हिज्युअलाइज करायचं. हे व्हिज्युअलायझेशन जे आहेत ना मित्रांनो, ते फोकस अँकर्ड आहे. फोकस अँकर्ड म्हणजे काय, समजा आता माझ्या समोर, आता मी इथे बसलेलो आहे, माझ्यासमोर माझं व्हिज्युअलायझेशन बोर्ड आहे, समजा मी त्या गोष्टीकडे पाहतोय, त्या गोष्टीकडे माझा पूर्ण फोकस तिथे असला पाहिजे. आणि जेव्हा माझा तिथे फोकस आहे तेव्हा ती गोष्ट मी फील करायला पाहिजे की येस आय एम हँडलिंग इट, किंवा मी त्या गोष्टीमध्ये इतका बुडून गेलोय की ती माझ्या हातात आहे, किंवा ती मी गोष्ट वापरतोय, किंवा मी त्या गोष्टीला फील करतोय, किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. आणि इमोशनल ट्रिगर तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता आपण पाहू की हाऊ टू क्रिएट म्हणजे हे करायचं कसं. तर काय ना मित्रांनो, स्पेसिफिक सगळ्यात पहिला मुद्दा की सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं की तुम्हाला एक स्पेसिफिक गोल चूज करायचा आहे. मग काय करायचं आहे, तुम्हाला जे करायचं आहे, समजा व्हिजन बोर्ड करायचा असेल तर तुम्ही रिअल इमेजेस वापरा. तुम्हाला जे पाहिजे त्याची रिअल इमेज तुम्ही वापरा. तुम्ही मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवा, तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा, तुमच्या टॅबलेटचा वॉलपेपर ठेवा, किंवा तुम्ही त्याची एक प्रिंट काढून आणून तुमच्या व्हिजन बोर्डवर चिटकवा. या पद्धतीने तुम्ही त्याला फॉलो करू शकता. तिसरा मुद्दा काय आहे, ते व्हिजिबल ठेवा. म्हणजे जेव्हाही तुम्ही घरात जाता येताय किंवा तुम्ही चालता बोलता ती गोष्ट तुम्हाला कन्सिस्टंटली दिसली पाहिजे. त्याच्यासोबत तुमचं एक कनेक्शन जोडल्या गेलं पाहिजे, आणि ते कनेक्शनच तुम्हाला हेल्प करेल तुमच्या लाईफमध्ये ती गोष्ट तुम्हाला अचीव करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, कळालं. आणि रोज कमीत कमी 30 सेकंद त्या व्हिजन बोर्डला तुम्ही पाहायचं आहे आणि त्याला फील करायचं आहे. त्याच्याकडे नुसतं असं घुरत बघायचं नाही, स्टेअर नाही करायचं आहे. आपल्याला एक फिलिंग घ्यायची आहे त्या गोष्टीची की येस आय एम फिलिंग दॅट थिंग इन माय लाईफ. मित्रांनो, हे लक्षात घ्या की जेव्हा आपण लॉ ऑफ अफर्मेशन फॉलो करतो तेव्हा तो आपल्या आयुष्याशी जोडल्या गेला पाहिजे, तर त्याचे चांगले आउटपुट्स आपल्याला मिळतात. ठीक आहे मित्रांनो. तर काय ना मित्रांनो, की सगळ्यात मोठी मिस्टेक लोक काय करतात की व्हिजन बोर्ड बनवतात पण त्याला कनेक्ट होत नाही. ठीक आहे. तर त्याला कनेक्ट होणे फार गरजेचं आहे मित्रांनो. तर आता 6व्या स्टेपमध्ये आपण हे पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आणि युनिव्हर्सचं कनेक्शन कसं आहे. तर मित्रांनो, जेव्हा आता मी व्हिजन बोर्ड बद्दल बोललो की त्याला कनेक्ट होत नाही, तर कनेक्ट होणं महत्वाचं आहे. कनेक्ट होणं म्हणजे काय, फील करणं त्या गोष्टीला. ठीक आहे. तर आता आपण पाहू की लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि युनिव्हर्सचं काय कनेक्शन आहे. तर युनिव्हर्स जे काय आहे मित्रांनो, युनिव्हर्स जे आहे ना ते व्हायब्रेशन मॅचिंग सिस्टीम आहे. ती एक सिस्टीम आहे जी तुमच्या व्हायब्रेशन्सला त्या स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर कॅच करते आणि त्याच फ्रिक्वेन्सीचे व्हायब्रेशन्स परत तुमच्याकडे पाठवते, ज्यामुळे हे व्हायब्रेशन्स एकमेकांसोबत कोलॅब होतात, एकमेकांना मॅच होतात, आणि त्यातून मग तुम्हाला पाहिजे तसे आउटकम तुमच्या लाईफमध्ये येतात. ठीक आहे. आपण जे स्टेट आहे, आपली जी स्टेट आहे, आपण काय करतोय, समजा मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. समजा मी रेल्वेमध्ये आहे, रेल्वेचं सिग्नल आहे, लाल सिग्नल लागला म्हणजे काय, मी थांबलेलो आहे. असं समजा की तो जो सिग्नल आहे तो सिग्नल म्हणजे आपण आहोत. लाल सिग्नल म्हणजे काय की माझा लाल सिग्नल आहे म्हणजे रेल्वे थांबलेली आहे, बरोबर आहे. पण जेव्हा माझ्याकडून युनिव्हर्सकडे म्हणजे रेल्वेकडे ग्रीन सिग्नल जातो तेव्हा रेल्वे काय करते, रेल्वे मूव्ह ऑन करते आणि तो सिग्नल पास करते किंवा त्या सिग्नलच्या जवळ येते आणि तिथून मग आपल्याला पुढे नेते. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल आहे मित्रांनो, जेव्हा सिग्नल ग्रीन होतं त्यावेळेसच रेल्वे निघते. म्हणजे जेव्हा ग्रीन सिग्नलची फ्रिक्वेन्सी रेल्वेमधल्या जो रेल्वेचा लोको पायलट आहे त्याच्या ग्रीन सिग्नल सोबत मॅच होते तेव्हाच हे काम करतं. समजा लोको पायलट लाल सिग्नल देतोय आणि जो सिग्नल टावरचा सिग्नल आहे तो ग्रीन सिग्नल देतोय, तर रेल्वे मूव्ह करणार नाही.
किंवा रेल्वे टॉवरचा जर सिग्नल रेड आहे पण लोको पायलट ग्रीन सिग्नल देतोय तर ही रेल्वे मूव्ह करणार नाही. दोन्ही सिग्नल जेव्हा ग्रीन होतील तेव्हाच रेल्वे मूव्ह करेल. कळालं? हे इतकं सिंपल आहे. आता मित्रांनो तुम्हाला एक मी अजून छोटं उदाहरण देतो या संदर्भातलं, की समजा मी मोबाईल ऑपरेट करतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बफरिंग होतं मोबाईलमध्ये. हे कशामुळे होतं? आपलं वायफायचं सिग्नल स्ट्रॉंग नसल्यामुळं किंवा मोबाईल नेटवर्कचं सिग्नल स्ट्रॉंग नसल्यामुळं बफरिंग होतं. जर आपले सिग्नल स्ट्रॉंग असतील वायफायचे तर बफरिंग होत नाही, ती गोष्ट कन्सिस्टंटली स्ट्रीम होत जाते आणि आपण ती पाहत राहतो किंवा आपण ते पाहतो. तसंच लाईफचं आहे. जर आपले सिग्नल स्ट्रॉंग असतील तर आपले सिग्नल युनिव्हर्स पर्यंत पोहोचतील आणि युनिव्हर्स ते सिग्नल कॅच करेल आणि मग समोरून युनिव्हर्स कडून जे आपल्याला भेटणार आहे स्ट्रीमिंग, आपल्या लाईफमध्ये जे स्ट्रीम होणार आहे ते आपल्याकडे न बफर करता न अडखळता कन्सिस्टंटली येत जाईल. सो ही सायकल आहे, हे लक्षात घ्या. तर आता मी तुम्हाला सोपा प्रॅक्टिकल अलाइनमेंट फॉर्म्युला देतो मित्रांनो, की काय तुमचे थॉट्स म्हणजे तुमचे अफर्मेशन्स हे काय करायचे, ह्याला तुम्ही इमोशनली कनेक्ट करायचं तुमच्या अफर्मेशन्सला आणि यावर तुम्ही ऍक्शन घ्यायची. थॉट, इमोशन, ऍक्शन हा पॅटर्न तुम्ही जर फॉलो केला कन्सिस्टंटली, हे एका पॅटर्न मध्ये जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला योग्य रिझल्ट मिळतो. लक्षात ठेवा, थॉट, इमोशन, ऍक्शन, पॅटर्न इज इक्वल टू रिझल्ट. थॉट, प्रॉपर थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह फिलिंग्स, त्याला प्रॉपर पद्धतीने फील करायचं आपल्या लाईफमध्ये, त्याला घेऊन मायक्रो ऍक्शन्स घ्यायच्या किंवा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीच्या ऍक्शन्स घ्यायच्या आणि हा पॅटर्न कन्सिस्टंटली फॉलो करायचा. हा पॅटर्न तुम्ही युनिव्हर्सकडे पाठवला तर तुम्हाला त्याचं आउटकम रिझल्ट मिळतो. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं मित्रांनो की आता कसं येतं. ह्याला तुम्ही व्हिज्युअलाइज करा. तुम्ही एक थॉट घ्या, तुमच्या मनामध्ये काहीही घ्या. चला आपण एक ट्राय करू 2-3 सेकंदासाठी की तुम्हाला जी पाहिजे ती गोष्ट. पहिले तर दीर्घ श्वास घ्या आणि नंतर तुम्हाला जे थॉट पाहिजे त्याला इमॅजिन करा डोळे बंद करून. एक 5 सेकंद त्या थॉट बद्दल पॉझिटिव्हली विचार करा, त्याला फील करा आणि मग त्या थॉटला तुमच्या लाईफमध्ये आणण्यासाठी एखादी अशी ऍक्शन घ्या की ते तुमचा थॉट ट्रिगर झाला पाहिजे आणि युनिव्हर्सकडे पोहोचला पाहिजे. सिंपल. तर आता 7वी स्टेप आपली आलेली आहे मित्रांनो. या स्टेपमध्ये आपण पाहणार आहोत की डेली इम्प्लिमेंटेशन रुटीन कसं करायचं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं. तर काय करायचं मित्रांनो, मॉर्निंगला तुम्ही जेव्हा करायचं तुमचं इंटेन्शन सेट करायचं. त्यानंतर काय करायचं, तुम्ही इंटेन्शन सेट केलं म्हणजे पहिल्यांदा तर तुम्ही झोपेतनं उठलेले आहात, तुम्ही बसलाय तुमच्या बेडवरती आहात, दीर्घ श्वास घेणं, रिलॅक्स होणं, हे तुमचं इंटेन्शन सेट झालं की तुम्ही आता रिलॅक्स मोडमध्ये आहात, तुम्ही आता व्हायब्रेशन्स मध्ये जात आहात. मग काय करायचं, तुमचे जे अफर्मेशन्स आहेत ते अफर्मेशन्स बोलायचे आणि त्याला कमीत कमी 10 सेकंद व्हिज्युअलाइज करायचं आणि मॅक्स टू मॅक्स 30 सेकंड्स पर्यंत तुम्ही त्या गोष्टीला फिलिंग सहित व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि मग याला दिवसा काय करायचं, हे सकाळचं झालं. मग दिवसा काय करायचं की एक अलाइन्ड ऍक्शन म्हणजे तुमचे जे इमॅजिनेशन आहेत, तुमचे जे अफर्मेशन आहेत त्याच्याशी कनेक्टेड एक ऍक्शन तुम्ही लाईफमध्ये घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या अफर्मेशन कडे पोहोचण्यासाठी तुम्हाला एक रस्ता चालू होईल, एक पाथ तुम्हाला भेटेल. ठीक आहे. आणि नाईटला काय करायचं की तुमचं अफर्मेशन्स करायचे, युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड द्यायचा, धन्यवाद म्हणायचं, थँक्यू युनिव्हर्स तू माझ्यासाठी हे करतोय, युनिव्हर्सचे आभार मानायचे आणि एक मेंटल रिसेट करायचं. मित्रांनो, तुम्ही अफर्म केलं ना, हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सेट होतं. सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदा सेट झालं, अफर्मेशन झालं की त्याला रिसेट मोडमध्ये न्यायचं, स्टेबल व्हायचं, त्याचाच विचार करत बसायचं नाही. कारण मग काय होतं, आपण जर त्याचाच विचार करत राहिलो तर आपला पॅटर्न तुटतो, त्याच्यामध्ये मग पॅटर्न जुळतो कशाचा, इगरचा, घाईचा पॅटर्न जुळतो आणि मग आपली फ्रिक्वेन्सी बिघडते आणि ही फ्रिक्वेन्सी बिघडली की आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो होत नाही. सो तिथे त्याला स्टॉप करायचं, मेंटल रिसेट करायचा आणि मग शांत मनाने झोपी जायचं. ऍट द एंड हे लक्षात घ्या मित्रांनो की तुमची जी कन्सिस्टन्सी आहे ती कन्सिस्टन्सी तुमच्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनला ऍक्टिव्हेट करते, इंटेन्सिटी नाही. तुम्ही काय इंटेन्सिटीने ते फॉलो करताय ते नाही, तुमची कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आणि
लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही असं नाहीये मित्रांनो. तर काय ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे रॅन्डमली काम करत नाही. मला असं वाटतं की जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करायचं असेल तर तुम्हाला आता 100% कळालेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला ते फॉलो करायचं. अजूनही याच्या काही मेथड्स आहेत पण ते परत कधीतरी. आजच्या पुरते इतकंच. जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला हे वाचायला खरंच आवडेल. पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला काही स्पेसिफिक टॉपिकवर पाहिजे असेल तर तसंही मला सांगा. आजच्या पुरते इतकंच मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.